नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला शहरातील ऐतिहासिक मोठ्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा. शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक अनुष्ठान संपन्न. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आरआरसी नेटवर्कद्वारे थेट प्रक्षेपण, भाविकांनी घेतला लाभ. रिसोड तहसील जवळील सेतू केंद्राला लागली आग. आगीत महत्वाची कागदपत्रे जळून खाक. बापूनगर परिसरात मोठ्या नाल्यात आढळले 8 ते 10 मृत डुक्कर. परिसरात भीतीचे वातावरण. आता सविस्तर बातम्या. श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्त अयोध्येसह संपूर्ण भारतभर दिवाळी सणाप्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला. अकोला शहरातील टिळक रोडवरील मुख्य राम मंदिरात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसर श्रीरामाच्या गजराने न्हाऊन गेला होता. अकोला शहरातील मोठ्या राम मंदिरात गेल्या 7 दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिरवणूकही निघाली होती. सोमवारी सकाळी शहरातील ठिकठिकाणी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी संपूर्ण मिरवणूक मार्ग श्रीराम जय जय रामच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दुपारी 12 नंतर अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्याचवेळी मोठ्या राम मंदिरात भगवान श्रीराम दरबार महाआरती करण्यात आली. त्यानिमित्ताने मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, सजा दो घर को रोशन सा मेरे सरकार आएंगे यासह विविध गीतं भाविकांनी गायले. उपस्थित भाविकांनी गीतांवर नृत्य केले. या प्रसंगी मंदिरात स्थापित भगवान श्रीराम, सीता माता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमानजी यांच्या मूर्तींची अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या आतही काही बाल कलाकारांनी प्रभू रामचंद्र, सीता मैया, लक्ष्मणजी आणि हनुमानजी यांची वेशभूषा केली होती. आरती संपताच संपूर्ण मंदिरात जय श्रीरामचा जयघोष घुमला. ही महाआरती अनेक भाविकांनी मोबाईल कॅमेऱ्यात टिपली. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित भाविकांच्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीने घेतल्या. तेव्हा सर्वांनी राम मंदिर होणे ही आपल्यासाठी अभिमानाची आणि श्रद्धेची बाब असल्याचे मत व्यक्त केले. तो राम मंदिर के पुजारी जी से आज हम बात कर रहे हैं, उनको ये माहौल देख के कैसा लग रहा है? हमें ऐसा लग रहा है कि हम अयोध्या धाम में पहुंच गए हैं. ऐसा उत्सव किया है हमारी संस्थान ने जिसका पूरे जिले के अंदर चर्चा है. आज तक ऐसा उत्सव मनाया नहीं गया है और भविष्य में हमें तो ऐसा लगता है कि और भी इससे बढ़िया मनाने की हम कोशिश करेंगे. भगवान मंगल हारी ग्रामवंश दशरथ आचार्य बिहारी. जय सिया राम. हमारे पास एक और श्रद्धालु है. मैम, आपका नाम क्या है? मेरा नाम डॉक्टर साधना मिश्रा है. आज ये अवसर पे आई एम फीलिंग एक्सट्रीमली ब्लेस्ड दैट आवर जनरेशन इज गेटिंग टू विटनेस दिस एक्सट्रीम अयोध्या's इनॉग्रेशन, राम मंदिर इनॉग्रेशन. तो आज हम हमारे अकोला के सबसे प्रसिद्ध राम मंदिर के ट्रस्टी से मिलना है. तो सर, आपका नाम? मैं गोपाल अग्रवाल. काफी उत्साह है. मंदिर बहुत अच्छी तरह से सजाया है. सुबह से ही है ना राम भक्तों की बहुत गर्दी है. अभी भी देख सकते हैं आपकी है ना राम भक्त जय श्री राम के नारे लग रहे हैं और भक्तों में बहुत उत्साह है. बहुत अच्छा लग रहा है. हमें तो कई सालों से इंतजार था. आज हमारा इंतजार खत्म हुआ है. हमें बहुत 500 सालों से इंतजार था. हमारे राम जी आज आ रहे हैं. हमें बहुत खुशी है आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय कारण 500 वर्षाचा इतिहास आज आपला जाज्वल्य अभिमान आहे की राम मंदिर आपलं तयार झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला आनंदाश्रू येत आहे हा सगळा सोहळा पाहून. ज्योती टोपे. आजचा हा कार्यक्रम पाहून इतका आनंद होतोय काय बोलणं हे तर काही सुचत नाही. वैशाली देवकडे. आज इतका आनंद झालाय की खूप चांगलं राम आपल्या जन्मभूमीवर येऊन राहिले. इतकं आनंद होतोय की काय सांगू शकतो, शब्दात सांगू शकत नाही. मी मीरा वानखडे. आज एवढी खुशी झालेली आहे अकोल्यामध्ये की जशी दिवाळी साजरी करणार आहे असं रामनवमीचा उत्सव चाललाय. सगळं खूप खूप छान वाटत आहे. आणि आम्ही आज इथे सगळं जमलोय. आताच आम्ही रामाला अभिषेक घातला आहे
आणि आजचा जो हा पर्व आहे तो खूप अविस्मरणीय आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आज हसू म्हणजे डोळ्यात अश्रू आणि ओठावर हसू आहे, कारण की जे श्रीरामाचं एवढं दिव्य भव्य मंदिर होत आहे त्यासाठी सगळे आज खुश आहेत आणि अकोल्यात पूर्ण जशी अयोध्या आहे. मला असं वाटतंय की मी कुठेतरी असं स्वर्गात आलेली आहे असं वाटत आहे. आपला आता भारत आपला सर्व आणि दिवाळीच करा आज, बस माझी एवढी इच्छा आहे. आज ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहतो आहे तो दिवस आजचा आहे. जय श्रीराम. श्री जानकी वल्लभ धर्म संस्था जो लगातार धार्मिक और सामाजिक क्षेत्र में और गौ रक्षा के कार्यक्रम करते रहती है, उनके माध्यम से कार्यक्रम किया जा रहा है। स्वर्गीय अरुण गिराप के प्रेरणा प्रतिष्ठान ने इसको सहयोग दिया है और इसमें भगवान के जन्मभूमि पर मंदिर बन रहा है। उस जन्मभूमि पर छोटा बाल स्वरूप जो है, बच्चा छोटा रहता है इसलिए बाल स्वरूप, और श्री राम हरिहर संस्था ने गजानन महाराज जी के पावन स्पर्श से जो पादुका थी छोटी, उस छोटी पादुका बालक की रहती है, वैसी पादुका हमको प्रदान की, उसका दर्शन यहाँ पे हो रहा है और श्री राम मंदिर की कलाकृति का दर्शन का काम और उसका इतिहास, साथ में श्री कृष्ण जन्मभूमि का संघर्ष, उसका इतिहास और काशी विश्वनाथ का संघर्ष और उसका इतिहास। न्यायालय में 139 साल के लंबी लड़ाई के बाद और 496 वर्ष के निरंतर संघर्ष, रक्त रंजित संघर्ष के बाद हिंदुओं को ये विजय प्राप्त हुई है। ये लड्डू जो है, हमारी कल्पना थी कि 251 किलो का बना है, लेकिन बनते बनते ये 351 किलो का बन गया। इसमें 14 नदियों का जल लाया गया, सब महाराष्ट्र की 14 नदियां और देश भर की 7 नदियां, ऐसे 14 नदियां, और राजस्थान से गाय का घी ये प्रज्वलित लड्डू बनाया गया और 14 घंटे लड्डू बनाने को लगे। कितने लोगों ने मिलकर इस 351 किलो के लड्डू को बनाया? ये मुरली स्वीट मार्ट के 5 कारीगरों ने मिलकर बनाया। देख सकते हैं बहुत सारे श्रद्धालु अपने भगवान के मंदिर में आकर उनकी पूजा कर रहे हैं और एकदम जय श्री राम के नारे लगा रहे हैं, क्योंकि ये जो लड़ाई है 1528 से लेके 2024 तक 501 साल की लड़ाई थी, जो आज समाप्त हो चुकी है और हमारा राम मंदिर जो है वो बन चुका है। अकोल्याच्या आराध्य दैवत असणाऱ्या श्री राजराजेश्वर मंदिरात अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंदिर परिसरात प्राणप्रतिष्ठा सोहळा थेट प्रक्षेपण करण्यात आले, तसेच मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। अयोध्येतील राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात गेल्या आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी श्री राजराजेश्वर महाराज यांच्या पूजेबरोबरच मंदिरात भगवान श्री रामचंद्र दरबाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। तसेच मंदिर परिसरात विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली। अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्याबाबत मोठ्या LED टीव्हीवर थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी उपस्थित सर्वांनी जय श्रीरामाचा जयघोष केला। यावेळी मंदिर परिसरात उपस्थित आमदार रणधीर सावरकर यांच्यासह मान्यवरांनी RRC न्यूजशी बोलताना राम मंदिराची उभारणी ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगितले। अद्वितीय स्मरणीय खूप आनंद वाटतोय सर। आनंदही आहे आणि पूर्वजांची प्रार्थना करावी वाटते की 27 एप्रिल मला जन्माला घातलं की ज्या जन्मात आणि ज्या इच्छात आज मी रामाची मूर्तीच्या प्रतिष्ठा पाहू शकू राहू। आज जो क्षण आहे हा सगळ्यांसाठी एक भावना त्यांच्या प्रगट झालेल्या आहेत, लोकांचे मन भरून आलेले आहे। जी प्रतीक्षा होती त्या प्रतीक्षेच्या आता वेळ आलेली आहे आणि एक नव्या युगाची एक सुरुवात झालेली आहे। हा आनंदाचा क्षण है। ये ऐतिहासिक क्षण का सबसे पहले तो मैं सबको बधाई दूंगी और 500 साल के बाद में ये क्षण आया है, तो हम सब बहुत खुश हैं और आप सबको बहुत बहुत बधाई। सर्वांना जय श्रीराम। आज सर्व देशातच नाही पूर्ण दुनियात पूर्ण आज दिवाळी साजरी होत आहे। या क्षणाचं वाट पाहताना लाखो करोडो लोक आज या क्षणाची वाट पाहत होते आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। सर्वांना जय श्रीराम। श्री राजराजेश्वर मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी मंदिर परिसरात स्थापित श्री रामजींना नैवेद्य दाखवण्यात आला। या महाप्रसादाच्या आयोजनाबाबत मंदिर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली।
अयोध्यामध्ये जे पूजा झाली त्यानंतर राम मंदिरामध्ये आता भोग लागत आहे आपल्या इथे श्री राजेश्वर मंदिरामध्ये। जय श्रीराम। याच्यानंतर महाप्रसादाचं नियोजन चालू होणार आहे आणि आपला महाप्रसाद 2 क्विंटलचा असून त्यामध्ये भाजी 1.5 क्विंटलची आहे आणि मोतीचूरचे लड्डू आहे। हा महाप्रसाद 4 वाजेपर्यंत चालते आणि हा महाप्रसाद दर सोमवारी असते इथे 11 ते 2 वाजेपर्यंत। आणि आम्ही सगळे सेवाधारी आहे। मी दीपक आनंदराव सोनकुसळे, मी मंगेश गणेकर, रवींद्र नागलकर, श्रीकांत आमले, कृष्णदास चांदूरकर। अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला। या निमित्ताने संपूर्ण राजराजेश्वर नगरी सजली होती। अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील मीडिया क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एकमेव RRC नेटवर्कद्वारे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनात भाविकांना घरी बसून अयोध्या दर्शन व अकोला शहरातील श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त आयोजित सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला। RRCच्या वतीने आयोजित रामलला महाकवरेज थेट प्रक्षेपणामध्ये अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह अकोला शहरातील मोठे राम मंदिर, राजराजेश्वर मंदिर, राणी सतीधाम, सालासर बालाजी मंदिर, बिर्ला राम मंदिर, सिटी कोतवाली चौकातील देखावा, गांधी चौकातील देखावा, मारवाडी गणेशोत्सव मंडळ देखावा आदी ठिकाणांवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले। RRC नेटवर्कच्या टीमने यावेळी भाविकांच्या प्रतिक्रिया सुद्धा घेतल्या। RRC नेटवर्क नेहमीच आपल्या दर्शकांसाठी घरबसल्या उत्सवांचा आनंद घेण्याच्या उद्देशाने थेट प्रक्षेपणाचे आयोजन करीत आले आहे। आजचा हा सोहळा भव्य दिव्य पद्धतीने साजरा झाला। यावेळी सिटी लाईव्हच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी, भाविक भक्तांनी थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला, तर RRC लाईव्हच्या माध्यमातून देश विदेशातील मराठी बांधवांनी थेट प्रक्षेपण पाहिले। असा आनंदाचा दिवस आहे की ऐक्यात असा झाला नाही, असा होणार नाही, असा एक भाग्याचा एक उदय दिवस झालेला आहे की आजच्यासारखा दिवस होणारही नाही, झालाही नाही। आनंद भरो राम प्रभूचा आनंद भरो, आज आनंद वाटते भरो राम प्रभूचा। जय श्री राम। में तब्दील हो गया है और आज इतनी बड़ी खुशी का दिन है कि जैसे सरकरा योग आया हुआ है। ये हमारे मोदी जी इस तरह का 500 साल पुराना जो विषय था वो आज पूरा होने जा रहा है, तो हमारे लिए आज बहुत बड़ा दिवाली का योग। रिसोड येथील तहसील कार्यालय परिसरात असलेल्या कास्तकार सेतू सुविधा केंद्राला दिनांक 21 जानेवारी 2024च्या रात्री अंदाजे 3च्या दरम्यान आग लागून या आगीत सेतू सुविधा केंद्रात असलेल्या संगणक, महत्त्वाची कागदपत्र व संगणक मधील सर्व डाटा व सर्व साहित्य जळून खाक झाले। कास्तकार सेतू सुविधा केंद्राचे संचालक विठ्ठल उत्तमराव जाधव, राहणार निजामपूर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सायंकाळी 7 वाजता दुकान बंद करून घरी गेले असता रात्रीच्या दरम्यान आग लागल्याचे त्यांना कळले। या आगीत अंदाजे 4 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते। घटनास्थळी रिसोड मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली असून शासनाकडून तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। घटनास्थळाचा रिसोड तहसीलचे मंडळ अधिकारी स्वप्नील धांडे, धनंजय काष्टे यांनी पंचनामा केला। रिसोड येथील सेतू सुविधा केंद्राला आग लागल्याचे कळताच रिसोड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार देवेंद्र सिंह ठाकूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला। काल अज्ञात व्यक्तीनं रात्री 1 ते 3च्या दरम्यान कोणतरी पेट्रोल टाकून काहीतरी जाळपोळ केली। तिच्या दुकानात माझ्या 4 कॅम्प्युटर, 2 कलर प्रिंटर, 2 स्कॅनर, डबल झेरॉक्स मशीन माझी मोठी, डबल फर्निचर आणि माझे महत्त्वाचे डॉक्युमेंटचं पूर्णपणे नुकसान झालं। किती तरी अंदाजे 3.5 ते 4 लाख रुपयापर्यंत माझं नुकसान झालं। अकोला शहरातील बापूनगर परिसरातील मोठ्या नाल्यात 8 ते 10 डुकरं मृतावस्थेत आढळून आले। त्यामधून तीव्र स्वरूपाची दुर्गंधी परिसरात पसरली आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मागील महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने डुकरांवर आलेल्या आजारामुळे डुक्करमुक्त शहर अभियान सुरू केले होते। या संदर्भात एका संस्थेला ठेका देऊन हे डुक्कर पकडण्यात आले, परंतु सोमवारी शहरातील बापूनगर परिसरात असलेल्या मोठ्या नाल्यात 8-10 डुक्कर मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली। या डुकरांचा मृत्यू कशाने झाला याची माहिती मिळू शकली नाही,
परंतु गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हे 8-10 डुकरं मोठ्या नाल्यात मृतावस्थेत पडून असून त्यामधून तीव्र स्वरूपाची दुर्गंधी परिसरात पसरत चालली आहे। या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आरोग्य विभागाकडे तक्रार केल्याचेही समजते, परंतु अजूनही याची कुठलीही दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून मनपाचं डुक्करमुक्त शहर अभियान किती यशस्वी झाला हे यावरून दिसून येते। नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या त्या आरोग्य कर्मचाऱ्यावर कारवाई करून या मृत डुकरांचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प निलेश देव मित्रमंडळाच्या वतीने अकोल्यात पहिल्यांदाच 5000वर मातृशक्ती व 1000वर विद्यार्थिनींच्या लयबद्ध सादरीकरणातून 1 लाख वेळा रामरक्षा पठणाचा भव्य विक्रम सोहळा अकोल्यातील बिर्ला राम मंदिर येथे संपन्न झाला। एकीकडे अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह असताना दुसरीकडे अकोला शहरातील बिर्ला राम मंदिर येथे धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्रमंडळद्वारे आयोजित महिला व विद्यार्थिनींनी तब्बल 1 लाख रामरक्षा स्तोत्रांचे पठण केले। या सोहळ्यात मातृशक्तीसाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली होती। ॲडव्होकेट धनश्री देव सेवा स्मृती प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांच्या मार्गदर्शनात पुरेशी पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, चप्पल स्टँड, स्वच्छतागृह, बैठक व्यवस्था आदी तसेच सहभागी प्रत्येकाला रामप्रसादाचे वितरण करण्याचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते। यावेळी रामरक्षा पठणामुळे संपूर्ण परिसर राममय झाला होता। हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। यावेळी सहभागी महिला व विद्यार्थिनींनी पारंपरिक गीतांवर नृत्य केले तर अनेक महिलांनी फुगड्या खेळल्या। जय श्रीराम। आज बिर्ला राम मंदिरात आपण 1 लाख रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। साधारण 5500 महिलांनी एकासोबत रामरक्षा पठण केलं व जागतिक रेकॉर्ड आज आपण बिर्ला राम मंदिरात केला आहे। ऐतिहासिक क्षणी, ऐतिहासिक जिनी संपूर्ण भारतात जे नाही झालं ते बिर्ला राम मंदिरात झालं, त्याचा मला अकोलेकर मातृशक्तींच्या बद्दल फार अभिमान आहे। साधारण 15 ते 20,000 पूर्ण मॉब या मंदिरात आज सकाळपासून येणं सुरू असून संध्याकाळपर्यंत 50,000 लोक दर्शनाचा लाभ घेतील। शिर्डीवरून आपण 51 किलोचे गुलाबाच्या पाकळ्या आणल्या होत्या, त्या माध्यमातून 1 लाख रामरक्षा होईपर्यंत त्याचा अभिषेक सुरू होता। या संपूर्ण आयोजनात मला प्रल्हाद महाराज उत्सव समिती, गजानन महाराज उत्सव समिती, निलेशदेव मित्रमंडळ, राष्ट्रसेविका समिती व बरेच मित्रमंडळाचा सहकार लाभला। त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो व आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय की आज जो आयोजित कार्यक्रम झाला त्याचा आपण जो थेट प्रक्षेपण पाहण्याकरता आरआरसीच्या माध्यमातून जो घेतला सहभाग घेतला त्याबद्दल आपले आभार। धन्यवाद। जय श्रीराम। अयोध्येत न जाता आपल्याच अकोल्यात थांबून आम्हाला घेता आला, याकरता खूप खूप धन्यवाद। हृदय गदगद हो गया है, मैं बयान नहीं कर सकती आज का दिन। इतनी मुझे खुशी मिली है और आज ये मंदिर में आके इतना पावन हो गया है, मंदिर को इतना सजाया है और हम बहुत भाग्यशाली है जो हमें 1 साल में 2 बार दिवाली मनाई। अयोध्या येथे संपन्न झालेल्या श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बाळापूर तालुक्यातील देगाव येथे सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध उद्योजक तुकाराम दुधे यांच्या वतीने भव्य रामरक्षा पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हजारो नागरिक, महिला यांच्या उपस्थितीत रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आले। मान्यवरांच्या उपस्थितीत श्री रामलला, माता सीता व भगवान लक्ष्मण मूर्तीची पूजा करीत अभिषेक करण्यात आला। देगाव येथे भव्य रामरक्षा पठण सोहळा निमित्ताने संपूर्ण देगाव नगरी भक्तिमय, राममय झाली होती। तसेच परिसरातील मुलांनी यावेळी श्रीराम, लक्ष्मण, सीता, श्री हनुमान यांची वेशभूषा साकारली होती। यावेळी आयोजित सोहळ्याला तेजराव पाटील थोरात, श्रीरंगदादा पिंजरकर, एकनाथ शेठ दुधे, कृष्णाभाऊ अंधारे, माजी आमदार हरिदास भदे, गजानन मानकर, उमेश आप्पा भुसारी, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, ॲडव्होकेट पप्पू मोरवाल, प्रभाकर रेवस्कर गुरुजी, अश्विन नवले यांच्यासह पंचक्रोशीतील गणमान्य मान्यवर मंडळी उपस्थित होती। रामरक्षा पठण सोहळ्याचे आयोजन उद्योजक तुकाराम उर्डाजी दुधे, सहदेवराव आसुलकार, शिवाजी म्हैसने, महादेवराव गाडगे, माधव म्हैसने,
प्रभाकर मते, शिवदास मते, शिवहरिधर माळे, अंबादास पोटे, मंगेश वाघे, मंगेश म्हैसने, डॉक्टर मानकर, आनंदा सोनटक्के, राजू सोळंके, सागर नावकार, श्रीराम पल्हाडे, शेख आसिफ भाई, अमर लखाडे, प्रवण तायडे, संतोष उमाडे यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जया भारती, नितिका डेरे, दीपाली बाहेकर, सुदन डोंगरे, तेजरूप कुलकर्णी, सुनील इंगोले, दिनेश बाहेकर यांनी केले. पश्चिम विदर्भात अग्रेसर असलेल्या RRC नेटवर्क कार्यालयात प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सजावट करण्यात आली. कार्यालयात भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. यासोबतच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी प्रभू श्रीरामाची अत्यंत आकर्षक रांगोळी साकारली. शतकांनंतर आमचा राम आला आहे, राम व्यापक आहे, राम हीच श्रद्धा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केल्यानंतर संपूर्ण देशात भगवान श्रीराम मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अकोल्यात शहरात काही दिवसांपासून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू होती. सर्व मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम विदर्भातील आघाडीचे नेटवर्क असलेल्या RRC नेटवर्कच्या कार्यालयात प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संदर्भात कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडूनही विशेष तयारी करण्यात आली होती. संपूर्ण कार्यालयात भगवे ध्वज लावण्यात आले, विद्युत रोषणाई करण्यात आली, तसेच प्रभू श्रीरामाची हातात धनुष्यबाण घेतलेली आकर्षक रांगोळी काढण्यात आली. RRC कार्यालयाच्या पल्लवी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरती हेडाऊ, ज्ञानेश्वरी गावंडे, भाग्यश्री सवाई बहादूर, गायत्री टोले, दुर्गा चव्हाण आदींनी ही आकर्षक रांगोळी काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या अथक परिश्रमाचे RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालकांसह सर्व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. अकोला शहरातील जुने शहर स्थित हरिहरपेठ दसेरा नगरमधील जगदंबा व श्री शीतलामाता मंदिरात श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील महिलांनी सहभाग घेतला. जुने शहरातील हरिहरपेठ दसेरा नगर परिसरात नवनिर्मित मा श्री जगदंबा व श्री शीतलामाता मंदिरात अयोध्येच्या राममूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत महाआरती केली. या प्रसंगी देवी मातेच्या मूर्तींची अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुग्याच्या सजावटीमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य खूपच सुंदर दिसत होते. यामध्ये सर्व महिलांनी सहभाग घेतला होता. महाआरतीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व महिलांनी आपापल्या घरातून ताट सजवून आणले होते. या प्रसंगी महिलांनी एकमागून एक आरत्या गाऊन हा महाआरती कार्यक्रम यशस्वी केला. या महाआरतीचे आयोजन शीतलामाता आरती मंडळ अध्यक्ष श्री बाळूभाऊ चोंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरतीचे आयोजन करण्यात आले. प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. पाहूया या महाआरतीची एक झलक. अकोट तालुक्यातील कुटासा गावामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने गावातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली होती. संपूर्ण कुटासा गाव आकर्षक विद्युत रोषणाई व भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होत असलेल्या पर्वावर कुटासा गाव हे भगवे व राममय झाले. गावातील राम मंदिरासह विविध मंदिरांवर रोषणाई करण्यात आली. विशेष म्हणजे संपूर्ण गावात घरांवर रोषणाई करण्यात आली होती. संपूर्ण गावासह परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले होते. कुटासा गावात अक्षदा वाटप व अक्षदा कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. गावातील राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गावातील प्रत्येक घरात रामधूनची गाणी वाजत होती. घरासमोर श्रीराम व सीतामातेची रांगोळी काढण्यात आली. तसेच संपूर्ण गावासह परिसरातील वातावरण भक्तिमय झाल्याचे चित्र दिसून येत होते. तर गावातील प्रत्येक घरावर मोठमोठे भगवे ध्वज लावण्यात आले. ग्रामीण परिसरात हा उत्सव शांततेत पार पडावा याकरिता पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. शांतता ठेवण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले होते.
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला शहरातील ऐतिहासिक मोठ्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा. शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक अनुष्ठान संपन्न. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे RRC नेटवर्कद्वारे थेट प्रक्षेपण, भाविकांनी घेतला लाभ. रिसोड तहसील जवळील सेतू केंद्राला लागली आग, आगीत महत्वाची कागदपत्रे जळून खाक. बापूनगर परिसरात मोठ्या नाल्यात आढळले 8 ते 10 मृत डुक्कर, परिसरात भीतीचे वातावरण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.